बघा हे कपडे किती जमा झाले आहेत. कोणाला पाहून असं वाटेल ना की मी 8 दिवस झाले कपड्यांच्या घड्या नाही घातल्या, पण हे 2च दिवसाचे कपडे आहेत. बघा आता मी याच्या पूर्ण घड्या घातल्या आणि व्यवस्थित करून ठेवले. नंतर हे भांडे बघा सकाळपासूनचे माझे जमा झालेले आहेत आणि हे पण मी लावून घेते. नंतर मी चहा ठेवला आणि चहा घेतला. नंतर गाय आली होती, तर गायला मी पोळी द्यायला गेली होती. तिला ना 1 दिवस पोळी दिली ना तर ती आता रोजच यायला लागली आहे आणि आली की अशी उभी आली तर आपल्याला पण बरं वाटत नाही, म्हणून तिला पोळी दिली. नंतर मी इकडे माझ्या शनायाला भूक लागली होती म्हणून तिच्यासाठी डोसे बनवत आहे. बघा कसे क्रिस्पी मी डोसे बनवले आहेत त्यांच्यासाठी. त्यांना क्रिस्पी डोसे आवडतात. नंतर त्यांना असे डोसे बनवून दिले आणि इकडे पूजा पण करून घेतली. नंतर बरेच दिवस झाले ना आम्ही बाहेरच गेलो नव्हतो, म्हणजे मला ना वेळच मिळाला नाही बाहेर जायसाठी, म्हणून आज बाहेर गेलो. आणि आता ह्या दुकानामध्ये ना आम्ही थांबलो होतो आणि इथून ना आम्ही आईस्क्रीम घेतली होती. याच्यामध्ये बघा आईस्क्रीम घेतली आणि नंतर आम्ही पुढे गेलो तर आम्हाला ह्या दुकानामध्ये गणपतीच्या मूर्त्या पण दिसल्या. आणि आणखी आम्ही बाहेर फिरत, म्हणजे खूपच दिवस झाले बाहेर निघालो नाही, तर ते म्हणाले चल बाबा काय घरातच राहते, म्हणून निघालो. आणि हे बघा इथं आणखी एक गणपती आम्हाला दिसला आणि लेकरांना खूप खुश झालेले गणपतीला पाहून. नंतर हे बघा हे आमच्याकडचं मार्केट आहे, हे दुकानं आहे तसे आईस्क्रीमचे स्टॉल, म्हणजे रात्रभर हे ना दुकानं चालूच असतात. असं वाटतच नाही की रात्र झाली आणि बाहेर कोणी नसेल म्हणून. पूर्ण लायटिंगच चालू असते आमच्याकडे. बघा असा एरिया आहे आमच्याकडचा. आणि हो तुम्हाला जर हा एरिया ओळखीचा वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा की मी कोणत्या ठिकाणी राहते. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. आणि इथंच मी व्हिडिओला एंड करते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की बघत राहा. बाय.